नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप खूप महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे। लाडक्या बहिणींसाठी काय असणार महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणारच आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी। कारण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या योजनेशी रिलेटेड अपडेट पाहायला मिळतात। त्याचबरोबर शैक्षणिक अपडेट असतील, योजना असतील, शेतकऱ्याच्या योजना असतील, संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतात। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, आवडल्यास तर लाईक करा, नाहीतर मग कॉमेंटमध्ये सांगा तुमचं काय प्रतिक्रिया असतील, त्या प्रश्न असतील तर आम्ही त्या प्रश्नाचे योग्य ते उत्तर देऊ। तर चला व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, लाडकी बहीण योजनेची 17व्या हप्त्याची नवीन यादी आता जाहीर झालेली आहे। ती यादी कशी तपासायची, त्याचबरोबर अंदाजे तारीख काय असणार आहे लाडकी बहीण योजनेची हप्त्याची, ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर पाहूयात। तर पहा, महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी पुन्हा एक दिलासादायक बातमी, आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 16व्या हप्त्याचे वितरण पूर्ण झाल्यानंतर 17व्या हप्त्याची देण्याची जी तयारी आहे अंतिम टप्प्यात आलेली आहे। नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान मिळणारी ही आर्थिक महागाईच्या काळात महिलांसाठी उपयोगी ठरणार आहे। दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये खर्चायला, घर खर्च असेल किंवा हातभार असेल लावण्यासाठी महत्त्वाचे ठरत असतात। आणि यावेळी अधिक महिलांना वेळेत लाभ मिळावा यासाठी सरकारने पैसे देण्याची प्रक्रिया 2 टप्प्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। 2 टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे 1 कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे। आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 17वा हप्ता जाहीर करतानाच सरकारने लाभार्थ्यांची नवी यादी आता अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेली आहे, जाहीर झालेली आहे। आणि ती देखील आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने तपासायची आहे। या यादीत फक्त त्या महिलांचीच नावे समाविष्ट करण्यात आले आहेत ज्यांचे अर्ज संपूर्ण तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेतून मंजूरच झालेले आहेत। त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट आहे। योजनेचा लाभ योग्य पात्र महिलांनाच पोचावा हा यामागील सरकारचा मुख्य हेतू आहे, मुख्य उद्देश आहे। उपलब्ध माहितीनुसार जर पाहायला गेलं तर यावेळी 2.40 कोटी महिलांना योजनेचा फायदा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र प्रत्यक्षात रक्कम त्याच महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल ज्यांचे नाव यादीमध्ये आहे। आता तुम्ही पात्र यादीमध्ये आहेत की नाही हे तपासून तुम्हाला तपासायचं कसं ते देखील सांगणार आहे। त्याचबरोबर तुम्ही पात्र यादीत बसत असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। तर पहा, पुढे खूप महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी घेतलं आहे। आता आपण पाहूयात हप्ता जमा होण्याची अंदाजित तारीख काय असणार आहे ते आपण या ठिकाणी अपेक्षित तारीख पाहणार आहोत। माझी लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्याची ठोस तारीख सरकारने अजूनही अधिकृत वेबसाईटमध्ये जाहीर केलेली नाही आहे। मात्र महिला व बाल विकास विभागाकडून मिळालेल्या संकेतानुसार आपण जी तारीख आहे त्या आपण तारीख या ठिकाणी पाहत आहोत। तर त्याने दिलेली जी तारीख आहे ती आहे 20 डिसेंबरपर्यंत 2 टप्प्यात पैसे जमा होऊ शकतात। पहिल्या टप्प्यात ज्या महिलांची सर्व कागदपत्रे योग्य आणि पूर्ण आहेत त्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल। त्यानंतर काही कारणांमुळे अर्ज अडचणीत असलेल्या किंवा कागदपत्रांच्या चुका असलेल्या महिलांना दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभ दिला जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। ही संपूर्ण रक्कम थेट डीबीटी प्रणालीद्वारे बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। आणि ही जी रक्कम आहे ही थकीत हप्त्यासह 3000 रुपये मिळणार आहे। तर पाहूयात, यावेळेचा 17वा हप्ता अनेक महिलांसाठी मोठा आणि दिलासादायक ठरणार आहे। तांत्रिक अडचणी किंवा पडताळणी रखडल्यामुळे ज्यांना 16वा हप्ता मिळाला नव्हता अशा पात्र महिलांना आता दोन्ही हप्त्यांची रक्कम एकत्र मिळणार आहे। अशा लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आता 3000 रुपयाची रक्कम येणार आहे। त्यामुळे कोणतीही पात्र महिला मागील हप्त्यापासून वंचित राहू नये हाच सरकारचा एक मुख्य उद्देश या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। आता 17वा हप्ता जे आहे ते आपले 17व्या हप्त्याचे आपण अजूनही हप्त्याअंतर्गत नेहमीप्रमाणे 1500 रुपयेच दिले जातील आणि हे लक्षात ठेवायचं आहे। योजनेसाठी आवश्यक पात्रता व निकष हे तर आपल्याला माहीतच आहे, परंतु महत्त्वाचा आपण पाहूयात।
महत्त्वाचे आपले अपडेट आहे ती लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया कशी असणार हे आपण पाहूयात. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी यादी पाहण्यासाठी प्रथम महाराष्ट्र शासनाच्याच अधिकृत संकेतस्थळावरती आपल्याला भेट द्यायची आहे, वेबसाईटवरती भेट द्यायची आहे आणि ती वेबसाईट उघडल्यानंतर होम पेजवर उपलब्ध असलेल्या लाभार्थी यादी या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आवश्यक आणि पुढील टप्प्यात संबंधित जिल्ह्याची निवड असावी, निवड करायची, तालुका टाकायचा आहे, ग्रामपंचायत, वार्ड, आवश्यक माहिती भरायची आहे आणि सर्व तपशील अचूक भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळणार आहे लाभार्थी यादी. आता ही लाभार्थी यादी तुम्ही डाउनलोड देखील करू शकता PDF मार्फत आणि सेव्ह देखील करू शकता. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.